आजचं दुसरं जे गाणं आहे म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मोहम्मद रफी साहब म्हणजे एक वर्सटॅलिटी त्यांनी आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणली आणि त्यांची ही कला फक्त हिंदी चित्रपटांसाठीच नाही तर इतर भाषांसाठी सुद्धा होती. आणि खरं तर आपण आभार मानावे आदरणीय श्रीकांत ठाकरेजी यांचे, कारण ते एक असे एकमेव म्युझिक कंपोजर होते ज्यांनी मोहम्मद रफी साहेबांना मराठी गाणी, नॉन फिल्मी गाणी गायला लागली. आणि अशी 12 गाणी आपल्याकडे आहेत, आपल्या मनातल्या तिजोरीत बंद असलेली एकापेक्षा एक सुंदर गाणी. त्यातलं एक हे गाणं जे भक्तिगीत आहे. आणि मराठी सिलेबसमध्ये मी एका ठिकाणी पाहिलं होतं की मराठीच्या पुस्तकात इयत्ता 8वी करता हे अभंग आणि कविता असं म्हणून शिकवलं जाणारं हे अतिशय सुंदर गीत मोहम्मद रफी साहेबांचं श्रीकांतजी आपल्यासमोर सादर करत आहे. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरी. मेघ हे दाटती कोठुनी अंबरी दूर येती कसे वाजते बासरी. रोम रोमी फुले चित्त हे भुवरी दूर इंद्रायणी दूरती पंढरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरी. गंध का हासतो पाकळी सारुणी वाहते निर्धरी प्रेम संजीवनी. भोवताली तुला साध घाली कुणी गुण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरी. भेटतो देव का पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी. शोध रे दिव्यता आपल्या जीवनी आंधळा खेळ खेळशी कुठवरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव आपल्या अंतरी. शोधिशी मानवा रावळी मंदिरी. थँक्यू. श्रीकांतजी ठाकरेंनी कंपोज केलेलं आणि वंदना विटणकर यांचे बोल होते. अतिशय सुंदर असं हे भक्तिगीत होतं.